पाणीची बदली करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंड वर पाय, संविधान बचाव देश बचाव, संविधान बचाव देश बचाव. पाणी संघर्ष समिती तसेच सर्व सामाजिक संघटनाचे जे काही प्रमुख पदाधिकारी असतील त्याच्यामध्ये RPI, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, जनता क्रांती दल, फकीराबाई सेना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, त्याचबरोबर RPI आठवले गट, इतर सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीनं या ठिकाणी मागच्या 8 दिवसापूर्वी सर्वांनी मिळून कडेगाव प्रांत अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं होतं की त्या निवेदनामध्ये मुद्दे असे होते की सध्या जे काय अन्न व औषध प्रशासनावरती जे काय तुकाराम मुंडे साहेब जे काय काम करतायत ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. जीवनावश्यक वस्तू जे काय अन्नामध्ये असणारी भेसळ, दुधामध्ये असणारी भेसळ त्यांनी उघड करायचं काम केलंय आणि जे विषबाधाचं जे काही प्रमाण लोकांच्या बाबतीत घडत होतं ते समोर आणले आणि त्याच्यामध्ये जागृती केली. हे अतिशय चांगलं काम आहे आणि त्या कामाची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. अशा अधिकाऱ्याला आपण स्फूर्ती दिली पाहिजे, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. म्हणून आम्ही कडेगाव तालुक्यातील सर्व सामाजिक पक्ष संघटना पाणी संघर्ष समिती यांच्या वतीनं सरकारला एक इशारा दिला होता की आमची मागणी आहे की तुकाराम मुंडे साहेबांना ज्या ठिकाणी तुम्ही आता काम करायची संधी दिली त्या ठिकाणी 3 वर्ष त्यांनी काम करावं, त्याची तिथून पुढे बदली करू नये. कारण आतापर्यंत त्यांच्या 21 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांची 25 वेळा बदली केली आणि ही बदली करीत असताना संविधानाच्या बाबतीत त्यांनी पायमल्ली केली आहे. संविधान बाजूला ठेवून हे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. तर हे इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या बाबतीत काम होऊ नये आणि संविधानाचं रक्षण, संविधान बचाव अशा पद्धतीचं एक या ठिकाणी आम्ही स्वरूप आणलेलं आहे की तुकाराम मुंडे साहेबांचं समर्थन आणि संविधान बचाव. आणि अशा पद्धतीचं आम्ही 15 तारखेला जे काही मोर्चाचं नियोजन केलंय तो मोर्चा कडेगाव मधून शिवाजी चौकातून हा मोर्चा सुरू होईल आणि तो मोर्चा असाच आंबेडकर चौकातून, स्टँड परिसरातून असाच पुढे प्रांत अधिकारी कार्यालयाकडे जाईल. याच्यामध्ये सर्व पक्ष संघटना व पाणी संघर्ष समिती, कम्युनिस्ट पक्ष असेल, सर्वांनी हे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी याच्यामध्ये सर्व लोकांना याच्यामध्ये सहभागी करायचं आहे आणि अतिशय ताकदीनं चांगल्या पद्धतीने हा मोर्चा यशस्वी करायचा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. 23/6/2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांत अधिकारी यांच्या मार्फत पाणी संघर्ष समिती, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. तुकाराम मुंडे हे यांची 21 वर्षात 25 वेळा बदली केलेली आहे आणि 25 वेळा बदली करताना प्रत्येक गोष्टीमध्ये अन्याय चालू आहे. उदाहरणार्थ आता विषय महत्वाचा कुठला आहे? दूध आणि अन्न भेसळ. दुधामध्ये अनेक प्रकारची भेसळ होऊन आम जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक आजार होत आहेत, कॅन्सर सारखे आजार बळावत आहेत आणि अशा एक कार्यक्षम अधिकाऱ्याला अन्न आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आणला असताना त्याची बदली करू नये. कारण मागचा इतिहास पाहता सातत्याने बदली केली जाते, तर ही बदली होऊ नये म्हणून हे विचार मंच देवेंद्र फडणवीस निवेदन देऊन आंदोलन केले आहे. परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांना दखल न घेतल्यामुळे 15/7/2026 रोजी सर्व संघटना, सामाजिक संघटना असतील किंवा विरोधी पक्ष असतील, हे शिवाजी चौकापासून प्रांत ऑफिस पर्यंत मोर्चा नेऊन शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध करतील आणि घोषणा देतील. पाणी संघर्ष RPI, शेतकरी कामगार पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकर विचार मंच आहे, ह्या सगळ्यांच्या वतीने उद्याच्या 15 जुलैला कडेगावच्या शिवाजी चौकापासून ते तहसीलदार प्रांत ऑफिस इथपर्यंत आपण मोर्चा काढणार आहोत. मोर्चाचा विषय आता बापूने आपल्याला सांगितलेला आहे. याच्याही पेक्षा हा मोर्चा तुकाराम मुंडेंच्या बदली त्याच्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहेच, त्याच्याही बरोबर या देशातल्या संविधानावर जो धारा घातला
आम्ही संविधान मानणारे आहे सांगून संविधान त्यांनी मोडलं जाते. त्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा ज्या या संघटना आता संघर्षामध्ये उतरल्या त्या सगळ्या संघटनांनी आमच्या देशातलं संविधान टिकलं पाहिजे. या संविधानाप्रमाणेच हा देशाचा राजकारभार चालला पाहिजे. यासाठीही ते लोकसंघटन आणि संविधान बचाव अशा प्रकारचा आंदोलन आपण करणार आहोत. संविधान एक आमच्या जीवनमधला प्रश्न आहे. या देशाचा राजकारभार कसा चालला पाहिजे, संविधानाप्रमाणे चालला पाहिजे. हा मनुस्मृतीचं म्हणजे विरोध करणारे त्याच्या बाजून बोलणारे अनेक जण तोंडात भाषा संविधानाची घेतात पण संरक्षण मनुस्मृतीचं करतात. व मनुस्मृतीनं त्याप्रमाणे राज्यकारभार चालला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा बाळगतात. व त्यांचा हा छुपा अजेंडा ज्या उघड झालेला आहे त्या अजेंडा मोडून काढून संविधानाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा उद्याचा मोर्चा आपण काढणार आहोत. मोठा मोर्चा काढणं पण चालणार नाही तर त्या संविधानाचं संरक्षण करून जी किंमत मोजावी ती किंमत मोजून या देशाचं संविधान टिकवण्याचा आपल्या प्रयत्न करत आहोत. यासाठी या देशात तालुक्यातल्या सगळ्या जनतेने त्याला सहकार्य करावं, या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व त्या ठिकाणी करतो आहोत. शिवाजी महाराज की जय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संविधान बचाव देश बचाव. संविधान बचाव देश बचाव. तुकाराम मुंडेंची बदली करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय. संविधान बचाव देश बचाव.